रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. दिवाळीला राहिले अवघे 4 ते 5 दिवस आणि तयारी तर करायची आहे, कारण पाहुणे पण घरी येतील. जर कुणी आलं तर म्हणतील काय हे घर, त्याच्यामुळे म्हटलं पहिलं कलर विलर करून घ्यावा, नंतर भांडी बिंडी घासावा. माझं सिलिंग खूप खराब झाला होता, म्हटलं एक डब्बा घेऊन आला आणि मस्तपैकी कलर थोपून दिला. फर्स्ट टाईमच कलर दिला आहे, कधी दिला नव्हता. म्हटलं चला आपण तरी ट्राय करून बघूया, आपल्याला कधी जमणार आहे. मस्त अर्धा लिटरचा डब्बा आणला, दुपारचा मस्त कार्यक्रम करून ठेवला. मिस्टरांना काही सांगितलं नाही की कलर वगैरे करणार आहे, पण ते संध्याकाळी इतके खुश झाले. म्हटले तू कलर पेंटरपेक्षा जास्त चांगलं काम करते, तुला तर कुणी पण रोजावर कामाला ठेवेल. पण बापरे, सोपं काम नाही हे कलर बिलर करणं, कारण अख्खं स्वतःला रंग फासून घ्यावा लागतो. पण तरीही मी खूप छान केलं आहे ना? मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. दिवाळीला तयारी एकदम जोरात होती, कारण की सण काही सारखा सारखा येत नाही आणि साफसफाई एकदा काढली की असं वाटतं की सगळंच करून घ्यावं. आणि व्हिडिओ काढायला तर वेळ नव्हता, मुलीने मध्ये मध्ये व्हिडिओ काढले, तेच हे केले. बरोबर ना? तुम्ही तर लाईक करत नाही आणि सारखे व्हिडिओ काढून काही पोट भरणार नाही. घरचे एक दिवस बदडतील. त्याच्यामुळे म्हटलं दिवाळीला आता थोडे दिवस राहिले, पटकन काम उरकून घ्यावं. भांडी घासायच्या आधी सिलिंग केला, कलर वगैरे. पसारा तर एवढा काढून ठेवला होता ना, डोकंच चालत नव्हतं की काय काम करावं. पण जर पसारा पण काढत नाही ना, तोपर्यंत कामंसुद्धा होती नाही. नाहीतर सारखा हातात मोबाईल घेऊन बसावा लागतो. मग काय, एकीकडे कलर लावून घेतला, मस्त सुकायला लावला, दुसरीकडे भांडी काढून असा पसारा ठेवला होता ना, दिवसभर असाच राडा गेला. दिवाळी जोरदार करायची म्हटल्यावर सगळा पसारा काढून ठेवलाच पाहिजे ना मित्रांनो. एकदाची भांडी घासून झाली, मग पुसायला लागले, कारण किचनमध्ये लावायची म्हटलं का ती सुक्की भांडी लावली का बरं वाटतं ट्रॉल्यांमध्ये. ओली भांडी असली की ट्रॉल्यांमध्ये वास मारतो. त्याच्यामुळे मस्त सुकून पिकून भांडी लावायला सुरुवात केली. एकीकडे फ्रीज बीज घासून सुकायला ठेवला. भांड्यांचा तर राडा इतका जबरदस्त होता, उरकता करता मला 9 साडेनऊ वाजले. दिवस कसा गेला ना, काहीच कळलं नाही. मिस्टर बोलले जाऊ दे, आज तू खूप दमले असशील ना, आपण आज बाहेर जेवायला जाऊया. मी म्हटलं नको, आपण खिचडी भात घालूया. तर ते म्हटले नको, जाऊ दे, आज आपण बाहेर जेवूया. मग काय, मी अजून 1 तास लावला आणि आहे ती भांडीसुद्धा काढली आणि घासत बसले. चहाची खूप तलब झाली होती. मुलीला म्हटलं की 9 वाजता चहा ठेव. मुलीने एक साईडला चहा ठेवला, उरलेली सुरलेली भांडी सगळी घासून काढली. तिने एक मस्त कडक चहा ठेवलेला, पिले, थोडा वेळ बसले. मग मिस्टर बोलले चल आता बाहेर जेवायला जाऊया, कारण आज दिवसभर खूप काम झालं ना. मस्तपैकी गेले, दबाक्के हाणलं आणि निवांत येऊन घरी झोपलो. आजचा दिवस तर खूप जड गेला मला आणि व्हिडिओ काढायलासुद्धा टाईम भेटला नाही. आहे ते हेच केले. त्यातही तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तुमची दिवाळीची तयारी कशी चालली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तुमची जोरदार तयारी चालूच असेल ना? चला बाय.